नमस्कार. आपण पहिल्या भागामध्ये कानडा राजा पंढरीचा या भक्तिगीताचं ध्रुवपद कसं वाजवायचं ते पाहिलं. आता यानंतरच्या भागामध्ये आपण आज दुसरा जो अंतरा, पहिला अंतरा आहे तो, आणि त्याचबरोबर शक्य असेल तर आपण दुसराही अंतरा पेटीवर कसा वाजवायचा हे आपण बघूया. पहिल्या भागामध्ये तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की या भक्तिगीतासाठी जो राग निवडलेला आहे तो मालकंस आहे. 5 स्वरांचा राग आहे आणि या मालकंसमध्ये जे स्वर मूळच्या रागामध्ये जे नाहीत ते सुद्धा विवादी स्वर जे आहेत ते सुद्धा काही वेळेला वापरलेले आहेत, त्याचा वापर केलेला आहे. हे मी पहिल्या भागामध्ये आवर्जून सांगितलेलं होतं. मला वाटतं तो भाग तुम्ही पाहिलेलाच आहे. आता आज आपण पहिला अंतरा बघू. पहिला अंतरा असा आहे, निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला किंवा प्रगटला असा विटेवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. काळी एकमध्ये आपण भजनी ठेका आहे. भजनी ठेका कसा वाजतो ते एकदा परत तुम्हाला ऐकवतो, बघा. धिन्ना धिन धिना तेन्ना धिन धिना धिन्ना धिन धिना तेन्ना धिन धिन. 8 मात्रांचा आहे. याला भजनी केहरवा असंही म्हणतात. अभंग गायन, भक्तिगीतं वगैरेसाठी हा ठेका शक्यतो त्याचा वापर केला जातो. आज आता आपण या गीताचा पहिला अंतरा बघतोय. त्याची सुरुवात आहे मध्यम, गांधार, मध्यम, धैवत. स्वर तुमच्या लक्षात आले असतील, तुम्ही पाहिले असतील. 5 स्वरांचा राग आहे. सा ग म ध नि सा नि ध म ग म ग सा नि स ध नि सा म साम. या अंतऱ्याची सुरुवात अशी आहे, निराकार तो. आता यामध्ये आपण शक्यतो मालकंसचे जे मूळ स्वर आहेत त्याचा वापर करतोय. आवश्यक असेल त्याच वेळेला वर्जित जो पंचम आहे तो आपण वापरणार आहोत. परंतु मालकंसचे जे मूळचे 5 स्वर जे आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर आपण करतो. निराकार तो निर्गुण ईश्वर. आता याच्यामध्ये निर्गुण ईश्वर, निर्गुण आता ह्या 2 स्वरामध्ये जर हा निर्गुण हा शब्द वाजला तर तो प्रभावशाली होत नाही, परिणामकारक होत नाही. त्याच्यासाठी कण स्वरांचा उपयोग आजूबाजूच्या करावा लागतो. म्हणजे त्यावेळेला जणू काय पेटीने तो शब्द बोललेला आहे असा भास होतो. जसं आपण बोलतो तशी पेटी पण बोलते असं वाटतं आपल्याला, बघा. किंवा साधं कसं वाजेल असं वाजेल, पण त्याच्याही पेक्षा बघा, निर्गुण ईश्वर निराकार तो. गाणं आपल्या मनामध्ये आहे
पूर्णपणे आपल्या डोक्यात आहे. जसं जमेल तसं, आवाज जसा असेल तसं ते गाणं म्हणून वाजवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स येतो. बघा, निराकार तो निर्गुण निर्गुण ईश्वर ईश्वर. कणस्वरांचा उपयोग करून शक्यतो तो जो शब्द आहे तो पेटीतून कसा नेमका उमटता येईल, काढता येईल, हे याचा प्रयत्न करायचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला कसा प्रकटला. कसा हा शब्द कसा वाजवाल? कसा हा नेहमीच्या पद्धतीने वाजवला, पण त्याहीपेक्षा वेगळा कसा वाजेल तो? कसा 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 कसा. तो नेमका शब्द अशा पद्धतीने वाजवल्यामुळं तो जणू काय पेटीतून उमटलेला आहे असा भास होतो. कसा कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले उभय उभय या दोन्ही स्वरांचा कण आहे. पंचमाचा कण आहे. पंचम हा स्वर वर्ज्य आहे तरी सुद्धा त्याचा कण घेतला इथं, कारण उभय हा शब्द पेटीतून योग्य पद्धतीने उमटावा यासाठी. नाहीतर काय होईल, नोटेशन प्रमाण कसं येईल, पण त्याहीपेक्षा हे कसं वाटतं बघा. उभय ठेविले उभय ठेविले हात हात. उभय ठेविले हात 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 कटीवर हात हात कटीवर. पुतळा पुतळा. आता याचा निषादाचा कण आहे दैवताला, तो बघा. पुतळा पुतळा पुतळा. चैतन्याचा वरच्या गांधाराचा कण आहे. चैतन्याचा 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 कानडा राजा पंढरीचा. आता एकदा परत हे कशा पद्धतीने वाचतं एकदा परत एकदा दाखवतो.
आता हा अंतरा तालावर कसा वाजतो भजनी ठेका, अतिशय सावकाश असा तो घेतलेला आहे बघा. निराकाराची सुरुवात जी होते समेपासून होते. तुम्हाला मी मागच्या भागामध्ये सांगितलं. पहिली मात्रा ज्याचा ठेकाचा जोरकस येतो बघा, धिन तीन धिन धिन तीन धिन 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 हा सम, तीन हा काल. निराकाराची सुरुवात, या शब्दाची सुरुवात समेपासूनच होते, पण जरा समेच्या थोडंसं पुढं जाऊन त्याची सुरुवात होते. त्याला ऑफबीट असं म्हणतात बघा. निराकार मधला नि, निराकार तो निर्गुण ईश्वर. निर्गुण मधला नि पर तिथेही सम येते, पण ती थोडीशी पुढे असते. कसा प्रकटाला मधला क, कसा उभय मधला उ समेच्या मात्रेपासून पुढची मात्रा. उभय ठेविले हात कटीवर
आता या पुतळा चैतन्याचा इथं एक आकार आहे मोठा, आणि तो नेमका तालात कसा बसेल याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. पुतळा चैतन्याचा, पुतळा चैतन्याचा. बघा, पुतळा हा शब्द समेपासून चालू होतो. पुतळा आता चैतन्यामधला चै हाही समेवर येतो. पुतळा चैतन्याचा बघा, पुतळा चैतन्याचा कानडा. आता कानडा हा शब्द सुरू करताना तो समेपासून किती मात्रेवर सुरू होतो हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तरी पण सांगतो. कानडा 1 2 3, कानडा समेपासून चौथी मात्रा 2 3, कानडा. त्यामुळं पुतळा चैतन्याचा जेव्हा आकार संपतो त्यावेळेला समेपासूनची चौथी मात्रा तुम्हाला पकडून कानडा चालू केलं पाहिजे. ही कसरत आहे. मात्रेचं गणित हे कायम आपल्या डोक्यात पाहिजे. आता यासाठी काय करता येईल? मात्रेचं गणित कसं बसणार? 8 मात्रा, तर हे लगेच शक्य होणार नाही. याच्यासाठी अभ्यासच महत्त्वाचा आहे. आणि तो कसा करायचा? तुम्ही एरवी मोकळ्या वेळेमध्ये ज्या वेळेला तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला, किंवा तुम्ही जे काही इतर ऐकता त्याच्याऐवजी हा भजनी ठेका एकदा लावून तो बराच काळ तुम्ही तो इयरफोन लावून ऐकायचा प्रयत्न करा. तो जेणेकरून तुमच्या मनामध्ये तो कायमचा प्रतिबिंबित झाला पाहिजे. आणि मग त्याच्या मात्रा नेमक्या कुठल्या चालू आहेत, कितवी मात्रा चालू आहे याचा तुम्हाला विचार वेगळा करावा लागणार नाही. ते आपोआप डोक्यातच बसेल. त्यामुळे सम कुठं आहे, काल कुठं आला आहे हे तुम्हाला बरोबर आपोआपच कळेल. त्याच्यासाठी वेगळा विचार करावा लागणार नाही. हे सगळं अभ्यासाचा भाग आहे हा सगळा. बघा, आता पुतळा चैतन्याचा हे जेव्हा आपण म्हणतो किंवा वाजवतो त्यामध्ये पुतळामधला पू हा शब्द आहे तो समेवर येतो. चैतन्याचा चै हा शब्द समेवर येतो. एक 2 3. हा 1 2 3 हा काय प्रकार आहे? जे नवीन ऐकतात त्यांच्यासाठी सांगतो. समेपासून या शब्दाची कानडा राजा पंढरीचा, कानडा या शब्दाची उठावण जी होते ती समेपासून चौथ्या मात्रेवर होते. या संपूर्ण तालाच्या 8 मात्रा आहेत. 4 आणि 4 असे त्याचे 2 भाग पडतात. पहिली मात्रा समेची असते, 5वी मात्रा कालाची असते. बरेचसा कालापासूनच उठावणी केली जाते, परंतु इथं चौथ्या मात्रेपासून केलेली आहे. म्हणजे कालाच्या ही अगोदरची एक मात्रा घेऊन उठावणी केलेली आहे. आणि ती नेमकी जागा कळत नाही काळाला, ती चुकते. आणि त्यामुळं सगळा मग पुढचं सगळं गणित बिघडतं. म्हणून एवढ्यासाठी काय करतो आपण की पहिल्या 1 2 3 मात्रा मोजायच्या. सम आली की समेला 1 म्हणायचं. 1 2 3 कानडा सुरू करायचं. बघा, एक 2 3. निरा. आता कानडा राजा पंढरीचा हा संपल्यानंतर जवळजवळ 6 ते 7 मात्रा पॉज आहे. त्याच्यामध्ये एक म्युझिकचा पीस आहे आणि त्याच्या पुढची सम जी आहे त्या पुढच्या समेला निराकार चालू होतो, परंतु एक्झॅक्ट समेवर होत नाही, ती थोडी पुढे जाते. ते अक्षर पुढे जातं, त्याला ऑफबीट म्हणतो आपण. बघा,
आता उभय ठेविले हात कटीवर इथं दुसऱ्या वेळेला दोनदा घेतलं जातं. ही ओळ दोनदा घेतली जाते. पहिल्यांदा अशी घेतली जाते. दुसऱ्या वेळेला मात्र एक वरचा स्वर घेतला जातो, कोमल रिषभ, की जो या रागात नाही आहे. कोमल रिषभ वर्ज्य आहे तरी सुद्धा तो घेतलेला आहे. कसा घेतला बघा. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, पुतळा चैतन्याचा. याच्या पुढे संपूर्ण एक आवर्तन, 8 मात्रांचं एक आवर्तन पूर्ण करून मग सुरुवात केलेली आहे. कानडा 8 मात्राचं एक आवर्तन, त्याच्याही पुढे 3 मात्रा बघा. हां, इथं चुकलेलं आहे. आता माझंच चुकलेलं आहे बघा. परत एकदा. कानडा पुतळा चैतन्याचा. याच्यानंतर एक आकार घेतल्यानंतर पुन्हा जी सम येते त्या समेपासून लगेच तिसरी मात्रा धरायची, कानडा राजा पंढरीचा. हे एवढी कसरत जमली पाहिजे. तो अभ्यासाचा भाग आहे. ते असं काही शिकवून किंवा नोटेशन देऊन वगैरे हे सगळं काही होत नाही. ते नोटेशनप्रमाणे तर मुळीच होणार नाही, कारण तुम्हाला अंदाजच येणार नाही, तालाचाही येणार नाही आणि सुरांचाही येणार नाही. त्याला प्रत्यक्ष प्रॅक्टिसच पाहिजे, तबल्याशी साथ लावायची. आणि हे एकच जागा तुम्हाला अभ्यास करायला खूप वेळ लागेल, पण त्याशिवाय ते साध्य होणारच नाही. त्याला काही मार्ग नाही दुसरा बघा. आता हा अंतरा मी तुम्हाला बऱ्यापैकी प्रात्यक्षिक दाखवलेला आहे. मी परत एकदा व्यवस्थित तालावर तुम्हाला वाजवून दाखवतो. त्याच्यानंतर दिलेल्या सूचना पुन्हा हा व्हिडिओ बघून पेटी समोर ठेवून त्याचा तुम्ही अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे. कारण केवळ हे नुसतंच ऐकलं आणि सोडून दिलं आणि तुम्ही मला कमेंट्स दिल्या, वा फार छान वगैरे वगैरे, पण मला त्यात समाधान नाही आहे. तुम्ही कमेंट द्याल, चांगली गोष्ट आहे, मी त्याबद्दल तुमचे आभारही मानतो. पण मला तेवढंच नको आहे, मला वेगळंच पाहिजे. ते काय पाहिजे तर मी बाबा पेटी समोर घेऊन हे याप्रमाणे तुमच्याप्रमाणे वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, करतो आहे, आणि मला त्यातलं बऱ्यापैकी साध्य होतं आहे असं जेव्हा तुमच्याकडून मला ऐकायला मिळेल, त्याच वेळेला मला माझ्या या सगळ्या खटाटोपाचं सार्थक झालं असं मी समजेल. तर माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे की हे केवळ ऐकून सोडून देऊ नका. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यांना मोकळा वेळ आहे, ज्यांच्याकडं साधन आहे, पेटी आहे, ज्यांना बऱ्यापैकी गाता येतं, बऱ्यापैकी संगीताचं ज्ञान आहे, त्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला योग्य मार्ग आहे. परमेश्वराची पूजा करणं
आणि दररोज परमेश्वराचं भजन करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी करणं, याचबरोबर हाही एक परमेश्वर भक्तीचाच मार्ग आहे. संगीताची पूजा ही प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा आहे असं मला वाटतं. आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी कराल. तर आता या अंतऱ्याचा हा भाग जो आहे मी एकदा वाजवून दाखवतो आणि मी इथं थांबणार आहे, कारण सगळंच एकदम देत गेलो तर ते खूप लांबेल आणि तुम्हालाही ते सगळं एकदम एकाच वेळेला घेणं शक्य होणार नाही. म्हणून आपण त्याचे तुकडे तुकडे करू. आता या अंतऱ्याचा आज एक इथं थांबून तुकडा करू. त्यानंतरचा भाग आहे तिसरा, तो दुसरा अंतरा म्हणजे घेऊ आणि त्याच्यानंतर चौथा भाग जो आहे तो तिसरा अंतरा आणि नंतरचं जे काही माझं निवेदन असेल ते असं आपण पूर्ण करू. वेळ लागला तरी चालेल, पण अभ्यास जरूर करा. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता हा अंतरा मी एकदा परत वाजवून दाखवतो, तुम्हाला नीट ऐका. ज्या ज्या वेळेला तुम्ही याचा अभ्यास कराल त्या त्यावेळेला यूट्यूबवर स्पीड कमी करून तुम्ही ते बघा, माझी बोटं कशी पडलेली आहेत ते बघा, तो एक 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 तुकडा त्याचा अभ्यास करा आणि ते साध्य करा अशी माझी अपेक्षा आहे. बघूया. एक एक 1 2 3. आजचा हा दुसरा भाग आपण इथं थांबू आणि याच्यानंतर तिसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये दुसरा अंतरा आपण प्रात्यक्षिकासह बघूया. तोपर्यंत आपण इथं थांबूया आणि या भागाचंही परीक्षण करून, बघून, निरीक्षण करून तुम्ही त्याच्यावरून काहीतरी बोध घ्या आणि शिकण्याचा प्रयत्न करा, ही माझी इच्छा आहे. थांबतो. धन्यवाद.